नंतर मायक्रोफोनवर होईल बदल आणि मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आपण प्रतीक सरांना आमंत्रित करूयात. हॅलो हॅलो, धन्यवाद आकाश सर. चालू असल्यास सामना स्वामी समर्थ 11 वर्सेस नरेश पाटील युवा प्रतिष्ठान धेकू. यानंतर दीपक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होणार आहे. समालोचक दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. चालू असल्यास सामना स्वामी समर्थ 11 वर्सेस नरेश पाटील युवा प्रतिष्ठान. आणि या विशालच्या बॅट मधून आलेला मिड विकेटच्या रिजन मध्ये असं वाटलेलं की बॉल आरपार जाईल, पण नाही. त्या ठिकाणी फिडलरला शोधलं आणि या ठिकाणी विशालच्या पारीचा अंत. पहिला षटकार मारून त्यांनी या पारीची सुरुवात केली होती, त्यानंतर एक चौकार मारला, पण आता विशालच्या पारीचा अंत होतोय. चांगला कमबॅक केलाय नरेश पाटील युवा प्रतिष्ठाननी. एक चांगला गडी बाद झालाय आणि स्कोर झालाय स्कोर झालाय 10 रन झाल्यात. सासगावचे युवा उद्योजक सन्माननीय कुणाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. बॉलर कोण आहे? बालू वाघमारे टिपलेरी ही विकेट आणि या फिल्डरचा लाभलेला चांगला प्रतिसाद, त्यामुळे विशालचा पारीचा अंत होतोय. विशाल पहिल्या बॉलमध्ये षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करत होता, पण बालूनी मात्र यावेळी कमबॅक केलेले आहे. 10 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय श्रवण पाटील. मागच्या मॅच मध्ये देखील श्रवणने एक चांगली कामगिरी केली होती. या ठिकाणी षटकाराला 500 रुपये श्रवणसाठी. सचिन पाटील यांच्या माध्यमातून श्रवण पाटील यांना षटकारासाठी 500 रुपये. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. बघा आता बक्षिसांची कैरात या ठिकाणी होत आहे. मागच्या मॅचचं आपण एक्झाम्पल पाहिलं, तब्बल 6000 एका चेंडूवर 6000 कमवले त्या रोशन वाघमारेने. काय रोमांचक मॅच झाली. एका चेंडूमध्ये 7 धावा पाहिजे होत्या. असं वाटलं होतं की राधिका 11 सहज जिंकेल. त्याच्या आधी जर सेकंड इनिंग पाहिली तर पहिल्या 3 इनिंगमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये विरेश्वर इराणी पुढे होतं, पण मागच्या 2 षटकांमध्ये चांगलं कमबॅक केलं राधिका 11नी. शेवटच्या एका चेंडूमध्ये 7 धावा पाहिजे होत्या आणि लगातारचे 2 वाईट. आणि बघा या ठिकाणी विकेट जातोय प्रशांत मडवीचा. एक चांगला मासा गलाला लागलेला आहे. बालू पुन्हा एकदा कमबॅक करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी. ओपनिंग पार्टनरशिप या ठिकाणी फुटलेली आहे. विशालच्या मागोमाग परतोय प्रशांत. ओपनिंग जोडी हादरा बसलेला आहे स्वामी समर्थ 11ला. मागच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभ्या करण्यामध्ये प्रशांत यशस्वी झाला होता. 51 रनाची तब्बल त्यांनी 51 रनाची वैयक्तिक खेळी केली होती, पण आता मात्र स्वस्त्यात प्रशांत मडवी परत चाललाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय गणेश. बालूनी केलेली एक चांगली दर्जेदार बॉलिंग. या बॉलिंगचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी ग्राउंडवर पाहतोय. मागच्या मॅचचं उदाहरण. सगळ्यांनाच आनंद झाला असेल. सगळ्यांचंच रोमांचक मॅच बघण्याचा अनुभव या ठिकाणी सफल झालाय. हे आहे धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. एक नवीन तरुण खेळाडू या ठिकाणी येतात. प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू येतात आणि आपली हुनर, आपली कला, आपली स्किल्स या ठिकाणी दाखवतात. साई सुखदरेची ती बॉलिंग, तो ऍक्शन, त्याचा रनअप आणि त्याचा रिलीज पॉइंट अगदी एकदम क्लास होता. पण त्या रोशनचा एक शेवटचा षटकार आणि षटकारला मॅचनी कलाटणी दिली. शेवटच्या षटकामध्ये 1 बॉल 5 धावा असताना त्या रोशननी मारले षटकार आणि संपूर्ण वेदांत 11, संपूर्ण सासगाव संघ हर्षून गेला. या ठिकाणी चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सुरेख फराटच्या बॉलिंगच्या विरोधात श्रवणनी मारलेला एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आणि या स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 4 धाव्यांनी स्कोर कार्ड गेले 15. चांगली धावसंख्या उभारली जाते. P2चा षटक असेल. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि उर्वरित खेळाडू या 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावे लागतील.
जर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा आपण जर विचार केला, हा 12वा वर्ष आहे आणि या 12व्या वर्षात आपल्याला अनेक सितारे प्राप्त झाले. प्रत्येक वर्षी एक नवीन नवीन सितारे, नवीन नवीन उगवमुक्त खेळाडू या लीगला प्राप्त होतात आणि हेच या लीगचं वैशिष्ट्य आहे. सोयग फराट देखील एक त्यातलाच एक उगवमुख खेळाडू आहे. मागच्या 2-3 वर्षापासून सातत्याने आपल्या बॉलिंगने संपूर्ण प्रेक्षकांना, संपूर्ण खेळाडूंना तो त्याच्या बॉलिंगच्या प्रेमात पाडतोय. चांगली ॲक्शन आहे, चांगला रनअप आहे आणि रिलीज पॉइंट नंतर त्याचा बॉल पडल्यावर थोडासा स्विंग होतोय, कट होतोय, ही त्याची वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्हच्या इथं मारण्याचा प्रयत्न लॉगॉनच्या दिशेने. बंटी मराठे फिल्डर असतील तिथं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तत्पूर्वी 2 रन घेण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोघांची, दोघांचं कम्युनिकेशन देखील चांगलं आहे आणि 2 रनच्या साह्याने रन कार्ड झालेले आहेत 17. आता बघूयात कोणावर येतो एक खतरा. राहुल भोईर द बाहुबली, संघाचा बाहुबली म्हणून ओळखला जातो राहुल भोईर. कर्णधारकीच्या भूमिकेमध्ये देखील तो कधी कधी असतो आणि चांगली फिल्डिंग, चांगली फील्ड रचना त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सोयीकचे एक दर्जेदार बॉलिंग आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, पुन्हा एकदा त्या लॉंग ऑनच्या दिशेने, पण यावेळी मात्र चौकार, 1 बाउंड चौकार. बंटीच्या डोक्यावरून गेलेला हा चौकार आणि 4 रनच्या धावेने धावसंख्या वाढलेली ती 21 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातील काहीची चेंडू शिल्लक असतील. चांगल्या रन्स उभारण्यामध्ये ही स्वामी समर्थीची जोडी यशस्वी झालेली आहे. नक्कीच 2 फलंदाज, 2 हुकमाचे एक्के तंबूमध्ये गेलेत, पण आता श्रवण आणि त्यासोबत आलेला गणेश, श्रवण आपले इरादे स्पष्ट करतोय. मागच्या मॅचमध्ये देखील एक असे छोटीशी कॅमिओ घेऊन खेळून तो श्रवण माघारी गेला होता. आत्ता देखील तिची ही कॅमिओ नक्कीच त्याच्या टीमच्या फायदेशीर ठरेल आणि चांगल्या बॅटिंगचं एक उदाहरण सगळ्यांसमोर तो ठेवतोय श्रवण पाटील. मागच्या मॅचमध्ये चढ उतार होत होतोय. कधी वेदांत 11 पुढे होता, कधी वीरेश्वर 11 पुढे होता, तर कधी राधिका 11 आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं 1 बॉल 5 चेंडू पाहिजे असताना तो रोशनने मारलेला षटकार. यावेळी बॉल हवेत होता पण थोडा मिसजजमेंट झालेला आहे आणि या दरम्यान 2 रन घेण्यामध्ये दोन्ही बॅट्समन यशस्वीरित्या सफल झालेले आहेत. या ठिकाणी रनिंग बिटवीन दोघांची चांगली आहे, कम्युनिकेशन दोघांचंही देखील चांगलं आहे. आखो में इशारा होत आहे आणि पटकन 2 रन सोडून घेत आहेत. 23 धावसंख्यावर झालेलं आहे. आणि बघा आता प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या शृंखलेला. स्लोअर डिलिव्हरी, यावेळी मात्र व्हेरिएशन केलेलं आहे. काय यानंतर लेग बाईचा 1 रन प्राप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 24. 12च्या रन रेटनी गाडी पुढे चाललेली आहे. आता आपण बघू शकता KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं स्पायडर क्रॅम आणि त्यांच्या माध्यमातून आपली खेळपट्टी आणि संपूर्ण ग्राउंडचं कव्हरेज KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्याच KTC इव्हेंटच्या मेंबरचं आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आपल्या माध्यमातून क्लिअरिटी आणि क्वालिटीचं एक चांगलं उदाहरण आपण सगळ्यांसमोर ठेवतायत. या ठिकाणी स्वतः कर्णधार 3रं आणि वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलाय साहिल पाटील, मॅन फ्रॉम ढेकू. एक ढेकूचा चमचमता सितारा. मागच्या 2-4 वर्षापूर्वी साहिलने या PPL मधून पदार्पण केलं होतं आणि त्यांनी त्याच्या नावाचा डंका वाजून दिलाय की माझ्यामध्ये हुनर आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी बॅटिंग देखील करू शकतो, मी बॉलिंग देखील करू शकतो. आणि बघता बघता तो ढेकू गावाचा सितारा झालाय आणि त्याच्या नावाचा दबदबा संपूर्ण खालापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतोय. असाच तो साहिल पाटील, वेगावर स्वार असणारा बॉलर.
पहिला बॉल गुड लेनवर ना चांगली उचली घेतले आणि विसावतोय राहुल होईलच्या हातात निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात झालेली साहिलच्या षटकाची. श्रवण मात्र यावेळी अशाभूत नजरेनं बॉलकडे पाहत राहिला, पण श्रवणकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची. मागच्या षटकामध्ये तिने दाखवून दिलेले एक चौकार मारून 2 चौकार मारून श्रवणनी आपले मनसुबे पक्के केलेले आहेत. पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट डिलिव्हरी आणि फाईन लेगच्या दिशेने मला वाटतं चौकार. या ठिकाणी 1 बाउंड चौकार. थोडासा शॉर्ट पिच डिलिव्हरी होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला श्रवण पाटीलने आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली होती 28. चांगलं डोंगर हळूहळू का होईना पण ते पुढे जात आहेत. हळूहळू नाही म्हटलं चांगल्याच रफ्तारने ते धावसंख्या गोळा करतायत. अजूनही 2 षटकं याच्यानंतर पेंडिंग असेल. मला वाटतं 60 ते 65 धावं करण्यामध्ये त्यांचा इरादे असतील. पुन्हा एकदा गुड लेनवरना बॉल उचली घेतोय राहुलच्या हातामध्ये विसावतोय निर्धाव चेंडू. कधी श्रवण साहिलवर भारी पडतोय तर कधी साहिल कमबॅक करून श्रवणला प्रत्युत्तर देतोय. हे आहे क्रिकेट हा कधीच एकाकडे झुकला जात नाही. अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी बॉलिंग साईडने कधी बॅटिंग साईडने. आणि यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी पण अंपायर यावेळी आपल्याकडे हात वर करतायत आणि बोलतात की हा स्वेअर चेंडू आहे. 1 बाउंडचा इशारा देखील साहिलला या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला वाईटचा. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं 12वं वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झाली रायगड नगरी, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून या रायगडच्या भूमीवर या रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून घेतला आणि अवघ्या रयतेला लोककल्याणकारी राजाचं लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करून दिलं. इथल्या आया बहिणींना आपल्या हक्कासाठी, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या गोरगरीब जनतेला आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची एक ऊर्जा शिवाजी महाराजांनी निर्माण केली आणि त्याच नगरीमध्ये ही रंगणारी पंचक्रोशी प्रीमियर लीगची ही शृंखला. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. धाकटी पंढरी वैष्णवांची नगरी, संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये या वैष्णवांच्या नगरीमध्ये चालणारा हा रणसंग्राम. साडे 11 वाजून गेले तरी देखील प्रेक्षकांची मांडी आली या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या 28. आणि या वैष्णवांच्या नगरीमध्ये ही चालणारी क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे आपले 10 पंचक्रोशीतील गाव, या 10 गावांमधले 12 टीममधले हे 156 खेळाडू आणि 156 खेळाडूंमध्ये चालणारी रणसंग्राम. हा लॉंग ऑफच्या दिशेने श्रवणने मारलेला एक चेंडू, 1 धाव घेण्यामध्ये श्रवण यशस्वी झालेला आहे. साहिलनी चांगलं जगडून ठेवलं या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये रन बघितल्या तर आल्या 11, त्यानंतर आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा. पण आता साहिल मात्र कमबॅक करून देतोय नरेश पाटील युवा प्रतिष्ठानला. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी पण यावेळी मात्र कट केलेलं आहे आणि पॉइंटच्या फिल्डरच्या साईडने आ गेलेल्या आहेत चौकार आणि या चौकाराच्या साह्याने रन झाले आहेत 33. 11च्या सरासरीने पुढे जात आहे गाडी स्वामी समर्थ 11ची. 33 धावसंख्या धाव फलकावर निर्माण केलेले आहेत. तर पहिल्या ओव्हरला आल्या 11, 13 आणि 9. तर 33 धावसंख्या उभारण्यात स्वामी समर्थ 11 यशस्वी झालेले आहे. आता असेल स्लॉग ओव्हरचं षटक.
2 ओव्हर असतील अजून, पण हा NPN आपण बघितला तर NPNच्या दिशेने जास्त चौकार आणि षटकारांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित हा बॅटिंगसाठी चांगला एंड मानला जातो आणि त्या दिशेने पुन्हा एकदा बॉलिंगची जबाबदारी दिली आहे सुएग फराडला. सुएग फराड मागच्या वर्षी मला वाटतं एक शृंखलेमध्ये सुएग फराड हा बेस्ट बॉलर होता. त्याने आपल्या नावाचा दबदबा त्या शृंखलेमध्ये गाजवला होता आणि ऑक्शनच्या वेळी सगळ्याच संघ हा सुएगच्या मागं लागलेला होता. पण अंततः नरेश पाटील युवा प्रतिष्ठानने नरेश पाटील युवा प्रतिष्ठान संघाने आपल्या संघामध्ये आपल्या ताफ्यामध्ये या सुएग फराटला ठेवण्यामध्ये यशस्वी ते झालेले आहेत आणि तो सुएग फराट आता घेऊन येतोय अंपायरच्या उजव्या बाजूकडून वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक. वाह, आत्ता श्रवण पातळीने इरादे दाखवून दिले. मी मगाशीच म्हटलं की हा एंड बॅटिंगसाठी थोडासा फेवर करतो आणि हे श्रवणचा आलेला दर्जेदार 6 लॉनच्या दिशेने आणि ह्या षटकाच्या साह्याने धावसंख्या झालेली ती 39. आत्ता श्रवण इरादे पक्के करतोय. मागच्या काही मॅचपासून आपण बघतोय की श्रवण येतोय, छोटे छोटे कॉमिओ करतोय आणि संघासाठी एक चांगली जबाबदारी करून तो डगआउटमध्ये जातोय. आता देखील तेच काम श्रवण करतोय. चांगला बॉल आला, चांगला बॉल स्लॉटमध्ये भेटला तर बॉलचं प्लॉटमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम श्रवणच्या माध्यमातून झालेलं आहे. चला स्पीडअप करायचंय, थोडासा वेळेचा अभाव आहे आणि आपण वेळेच्या नुसार थोडा मागे पडलेलो आहोत. तर स्पीडअप करा. अजून यानंतर 3 मॅच होणार आहेत. सगळ्या मॅच आपल्याला वेळेत संपवायचे आहेत, त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे की आपण स्पीडअप करा. सुएग फराटच्या पहिल्याच चेंडूवर श्रवणनी मारलेला दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा नादात बॉल गेलाय हवेत, पण या ठिकाणी 2 खेळाडू आणि हा वेळी मात्र चांगला बालूनी चांगली कॅच धरलेली आहे. बंटी आणि बालू यांच्या दोघांमध्ये टक्कर होईल की काय असं वाटलं होतं, पण बालूनी शेवटच्या वेळी बंटीला थांबवलंय. ही कॅच माझी आणि मी घेणार असं विश्वास स्वतःवर ठेवला आणि यशस्वीरित्या ही कॅच धरली आणि श्रवण जो खतरनाक दिसत होता त्या खतरनाक बॅट्समनचा यावेळी अंत झालेला आहे. पण तो नक्कीच रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती. आणि रायगडच्या पवित्र मातीमध्ये राज्याभिषेक केला आणि त्याच रायगडच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे हे आपलं महत् वाक्य आहे. आणि त्याच रायगडमध्ये आपण हे शृंखला आयोजित केलेली आहे, धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. खरं तर आपण मागच्या जन्मी खूप पुण्य केले असतील, त्यामुळे आपल्याला जन्म शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्राप्त झालेला आहे. बोलूयात पुन्हा एकदा या मॅचकडे. यावेळी मात्र सुयोग कमबॅक करतोय. पहिला षटकार जरूर खाल्ला त्यांनी, पण मागच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 डॉट डिलिव्हरी. मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेट हा चढ उतारचा खेळ आहे. कधी बॉलर बॅट्समनवर हवी होतो तर कधी बॅट्समन बॉलरवर. मागची मॅच आपण पाहिली, कधी वीरेश्वर तर कधी राधिका 11, कधी वीरेश्वर 11 कधी राधिका 11, कधी साई सुखदरे तर कधी रोशन वाघमारे. पण अंततः रोशन वाघमारेंनी षटकार मारून आपला विजय खेचून आणला. पुन्हा एकदा सुएगचा चांगला चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही बॅट्समन यशस्वी. रन झाले त्या 40 धाव संख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. मागच्या 2 दिवस आणि आजचा दिवसाचा विचार केला तर आता लो स्कोर होतात, पण लो स्कोरमध्ये रोमांचक मॅच होत आहेत. जर आजचा विचार केला तर कालच्या 2 दिवसामध्ये आपण 50 पाहिल्या एका संघाने, तर नरेश दादा युवा प्रतिष्ठानने ते 103 रन केल्या. पण यावेळी मात्र बघा ग्राउंडवर काय होतोय. विकेट गणेशच्या रूपाने बसलेला हा 3रा आद्रा, मला वाटतंय 4था आद्रा असेल आणि गणेशच्या पारीचा देखील अंत.
एक चेंडू शिल्लक असेल मला असं वाटतं. सुयोगने पहिला षटकार खाल्ल्यावर एक चांगलं कमबॅक केलेलं आहे. पहिला चेंडू षटकार, पण त्यानंतरची 4 चेंडू टाकले आणि केवळ 1 धावा दिली आणि 2 महत्वाचे गडी तंबूत पाठवण्यात तो यशस्वी झालेला आहे सुयोग फराट. वा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला शॉट आणि चांगली फिल्डिंग देखील. ओव्हरऑल क्रिकेट चांगलं आणि थ्रो देखील चांगलं, त्याच्यामध्ये रनिंग बिटवीन विकेट देखील चांगली. ओव्हरऑल क्रिकेटचं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ह्या एक धावेच्या धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे 41. शेवटचा ओव्हर बाकी असेल, 4 ओव्हरच्या अंती 41 धावसंख्या झालेली आहे. जर स्वामी समर्थला सेफ झोन मध्ये जायचं असेल तर नक्कीच या ओव्हरमध्ये 20 ते 22 धावा खेचून आणाव्या लागतील, कारण समोर साहिल पाटील सारखा एक धुरंधर फलंदाज असेल. नेक्स्ट मॅच असेल आरजे ब्रदर्स वर्सेस विश्वेश्वर 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी यावे. मयूर पाटील आणि राज सावंत हे 2 कर्णधार असतील. दोघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी यायचे. कुणासाठी? मोहन सटानेसाठी 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपये आतिश खामगावकर करून. बघा, बक्षिसांची खैरात या रात्रीच्या मोसमात बक्षिसांची खैरात होते. तब्बल एका षटकावर त्या रोशननी कमवले 6000. आता तिथपासून बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा षटक घेऊन आले बंटी मराठे. फुल चेंडू टटवण्याचा, मिड विकेटच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, पण लिडिंग एज लागली आणि 2 रन घेण्यामध्ये यशस्वी. मोहन सटानेसाठी ऑफर आलेली आहे, पण मोहन सटानेला जर ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर त्याला स्ट्राईकवर यावं लागेल. पण स्ट्राईकवर असलेला बॅट्समन मारुती. मारुती एक चांगला दर्जेदार हार्ड हिटर फलंदाज. स्लॉग ओव्हरसाठी नक्कीच त्याला प्राधान्य दिलं जातं. अनेक शृंखलेमध्ये तो स्लॉग ओव्हरसाठी टीम त्याला स्लॉग ओव्हरसाठी ठेवते आणि त्याच्याकडे क्षमता आहे लांब लांब षटकार मारण्याची. पण त्याच्यासमोर असेल बंटी मराठे. बंटी मराठेला देखील 8 ते 10 वर्ष PPL खेळण्याचा अनुभव असेल. मला वाटतं सुरुवातीपासून तो PPLच्या हंगामामध्ये प्रत्येक हंगामामध्ये खेळतोय. यावेळी मात्र मारुतीने बॉल सोडलेला आहे. त्याला वाटलं की वाईट जाईल, पण आपले अंपायर, तटस्थ अंपायरने हा निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे. पॉपिंग क्लीजच्या किंवा रेंजच्या तुमच्या आतमध्ये असेल तर तो वाईट दिला जाणार नाही. हे बॅट्समननी त्याचा विचार करावा. वा, चांगला दर्जेदार बॉलिंग, पण यावेळी मात्र कीपर करणं थोडी मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्डचा फायदा 1 रन घेण्यामध्ये स्वामी समर्थ 11 या ठिकाणी यशस्वी. आता जी ऑफर लावली होती मोहन सटानेसाठी, ती ऑफर खुली झालेली. आतिश खामगावरचे ATM चं पासवर्ड जर त्याला पाहिजे असेल तर त्याला 3 षटकार मारावे लागतील. 3 षटकार मारले तर 1000 रुपये. शेवटचे 3 चेंडूच बाकी असतील. मोहन सटाने आणि बंटी मराठे 44 रन. जर मॅच मध्ये रंगत आणायची असेल तर नक्कीच चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला करावी लागेल. या ठिकाणी स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, पण थोडा वाईट गेलेला आहे. अंपायरने स्वेअर चेंडूचा इशारा देत स्वेअर चेंडू घोषित केलेला आहे आणि या 1 धावेच्या धावसंख्येने झालेली आहे 45 धावा. मागच्या वेळी आपण बघितलं की विश्वेश्वर 11नी 42 धावा रोखल्या होत्या. 42 धावाचं आव्हान होतं वैष्णवी मैत्रीप्रेम संघाविरोधात. ते धाव रोखण्यामध्ये विश्वेश्वर यशस्वी झालेलं होतं. पण शॉट बघा, मस्त शॉट मारलेला, फुल चेंडूचा शॉट, स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण यावेळी 2 रन घेण्याच्या नादात मारुतीचा बली गेलेला आहे या ठिकाणी.
करतोय आणि बंटी जो आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगसाठी ओळखला जातो, डेक्यू गावाचं प्रतिनिधित्व बंटी करतो, तो असा बंटी त्या ठिकाणी फुल टॉस डिलिव्हरी पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी रिव्ह्यू रेफर केल्या अंपायरनी. 2 धावा चित्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण या ठिकाणी रेफर केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या खोपोलीचा सुमधुर आवाज, खोपोलीचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आपले सगळ्यांचे लाडके, आपले मार्गदर्शक, ज्यांच्याकडे बघून आपण शिकत आलेलो असे आपले खोपोलीचे सुपुत्र तुषारदादा डोमाल या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने, आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. नॉट आउट आहे आणि या 3 रन्स कंप्लीट झालेले आहेत. 3 रनच्या साह्याने स्कोअर कार्ड झालेले आहे 49. जर नरेश पाटील युवा प्रतिष्ठानला जिंकायचं असेल तर 50ची 50 मारावी लागेल आणि जर स्वामी समर्थ 11ला रोकायचं असेल तर प्रशांत मडवीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून त्यांच्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोर धुरंदार फलंदाज आहेत, समोर दबंग बॅट्समन आहेत. त्यामुळे आपल्या बॉलिंगने यांना रोकायचं आहे आणि समोरची जी बॉलिंग देखील चांगली आहे, त्यामुळे या फलंदाजांना चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. यानंतर आपल्या खोपोलीचा आवाज तुषार सर या ठिकाणी आपले समालोचन करतील. ओव्हर द यू तुषार सर. नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाच्या विरोधात स्वामी समर्थ 11 अशी भीक तगडी लढत मैदानामध्ये. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये विजयासाठी आता 50 धावसंख्येची गरज आहे. पाणी मैदानामध्ये न्या. टॉस साठी मी इथून पुढील दोन्ही संघांना आमंत्रित करतो. यानंतरचा होणारा सामना RJ ब्रदर्स 11 संघाच्या विरोधात श्री विश्वेश्वर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. बॅटर पाठवा मैदानामध्ये. विश्वेश्वर संघाचा संघनायक राज आणि त्याच्या बरोबरीने आता विरोधात असेल मयूर पाटील. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये. विनंती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, आपण लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, जर लेट केलं तर थेट पेनलाइज केलं जाईल, याच्याकडे लक्ष द्या. बॅटिंग करणारी टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाच्या कर्णधाराला मी शेवटची विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आपले बॅटर मैदानामध्ये पाठवा. अरे फलंदाज आतमध्ये पाठवा. टाइम अलर्ट चालू झालेला आहे, पेनल्टी बसेल, लक्ष द्या प्लीज. ती चेंडूमध्ये 50 धावसंख्येची गरज. एक वीक पाठ तगडी लढत होणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधामध्ये नरेश दादा युवा प्रतिष्ठान. ही वीक फाईट तगडी लढत, 50 धावसंख्येची गरज. पण आता नेक्स्ट मॅच साठी RJ ब्रदर्स संघाच्या विरोधात विश्वेश्वर 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण आमंत्रित करतोय. आपण टॉस साठी या. हॅलो, या ठिकाणी पुढचा होणारा सामना विश्वेश्वर 11 वर्सेस RJ ब्रदर्स. मी आपले ताकाचे सुपुत्र रणजित पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक करायचंय. रणजित पाटील करतील. आपल्यासोबत आहेत विश्वेश्वरचे कॅप्टन
राज सावंत आणि आर्ज ब्रदर्सचे कॅप्टन मयूर पाटील. रणजित पाटील टॉस स्पिन करतील. हेड इज अ कॉल. हेड आहे. विश्वेश्वर 11 टॉस जिंकलेलं आहे. तर काय तुमचा निर्णय असेल आणि मागचे 4 मधले तुम्ही 3 मॅच जिंकलेले आहात, तर डगआउटचं वातावरण कसं असेल आणि समोरची मॅच आता ही शेवटची मॅच असेल लीग स्टेजची, तर तुम्ही या मॅचबद्दल काय सांगाल आणि तुमच्या ओव्हरऑल टीमबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? पहिले तुमचा निर्णय सांगा. आम्ही प्रथमतः फलंदाजी करू आणि जिंकायचा प्रयत्न करू आणि आयोजनाचं बोलायचं तेवढं कमीच आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगलं आयोजन केलं आहे. नक्कीच राज. मयूर पाटील आपल्यासोबत आहेत. मयूर पाटील आणि राज सावंत दोघं डेकू गावाचं प्रतिनिधित्व करतात. दोघांनी अनेक वेळा डेकू संघाचं विजय कमान सांभाळलेली. आता दोघं एकमेकांच्या विरोधात आहेत. मयूर पाटीलला विचारूयात की त्यांचं संघाची बांधणी काय असेल आणि या आयोजनाबद्दल किंवा तुमच्या टीमबद्दल काहीतरी सांगावं. संघाची बांधणी म्हणायचं आता आम्ही 3 मॅच तर हारलो आहे. एक फॉर्मॅलिटी म्हणून 4थी मॅच खेळतो आहे, पण आम्ही जिंकायचं नक्कीच प्रयत्न करू आणि स्पॉन्सरला नक्की खुश करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. यावर्षी आम्ही 3 मॅच हारलो आहे, पण ठीक आहे, पुढच्या वर्षी आम्ही चांगलं संघ तयार करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजन म्हणायचं झालं तर खरंच खूप चांगलं आहे. चांगले लाईट्स आहेत आणि प्रत्येक आयोजकाने चांगली मेहनत केली आहे, त्याच्यामुळे हे आयोजन खूपच चांगलं आहे. धन्यवाद दोघांचं. आपल्या दोघांना बेस्ट ऑफ लक पुढच्यासाठी. आणि हे स्पिरिट आहे मयूर पाटील यांचं आणि राज सावंतचं. दोघांनी चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. ओव्हर टू यू तुषार सर. धन्यवाद सर. पण इथे आपण पाहतोय चेंडू जमिनीला गुदगुद्या करत सीमारेषा पलीकडे जाताना 4 धावा मात्र मिळतात या चेंडूवरती. आणि टोटल स्कोरकार्डवरती विचार केला तर आतापर्यंतची परिस्थिती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा आहेत. त्या स्कोरकार्डवरती नोंद 50 धावसंख्येचा पाठला होतोय. स्ट्राईक एंडवरती मात्र साखिलला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बाळू आलेला आहे. गोलंदाज प्रशांत मडवी जबरदस्त चेंडू हाताळताना यावेळी 4था चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय. या षटकातील पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात. साहिलमध्ये क्षमता आहे वेगानं या धावा या मैदानावरती पूर्ण करण्याची. या साहिलला मात्र परतीचा प्रवास घडवण्यासाठी सातत्यानं चांगला प्रयत्न चालू आहे तो प्रशांत मडवी या गोलंदाजाचा. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. याआधी आपण सरांच्या माध्यमातून 2 खेळाडूंची बाईट ऐकली. एकाने सांगितलं की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आपण करू आणि दुसऱ्यानं सांगितलं की 3 सामने आम्ही गमावलेत. लीग फॉर्मॅटचे सामने आहेत. सातत्यानं तुम्हाला साखळी पद्धतीने खेळावं लागतं. रनआउटची शक्यता आहे आणि इथे मात्र पंचांनी बोट उचललंय म्हणजे बाद व्हावं लागेल. ते फलंदाज बाळू वाघमारेला संधी देऊया डीजेला. फलंदाज वेगळं ट्विस्ट वेगळं चित्र या मॅच मध्ये
पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. असं वाटलं होतं बाळू वाघमारे मोठे फटके मारून स्वतःला सिद्ध करेल, पण बाळू वाघमारेला रनआउटचा शिकार व्हावं लागलं. साहिल स्ट्राईक एंडवर, गोलंदाज विशाल. अकुटप्प्याचा चेंडू वेगावरती स्वार झाला. यावेळेस शॉट लॉंग ऑफ मध्ये 30 सर्कलच्या आत या चेंडूला अडवलं गेलं आणि इथे आपण पाहतोय साहिल देखील करतोय परतीचा प्रवास. संधी देऊया डीजेला. कदाचित अनफिल्ड खेळाडू पाहायला मिळतोय हा. पण आपल्या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा खेळ मला खेळायचा आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळ न्यायचं आहे. याकरता तो सगळ्या वेदना विसरून मैदानामध्ये दाखल होतोय. 6 आकड्यावरती 2 गडी बाद झालेले आहेत. 50 धावा असं वाटलं तर झटपट पूर्ण केल्या जातील, पण अशा वेळी 2 गडी गमावताना टीम श्री स्वामी समर्थ इलेवड संघाच्या विरोधात नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघ थोडासा अडखळत खेळतोय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी, गेल्या पावली परतताना डकचा शिकार ठरलाय फलंदाज सचिन. संधी देऊया. लिंबूकचा कलर पिवळा असतो, पण अपोजिट संघाच्या जर्सीचा कलर हा भगवा आहे. लिंबू मारला की मोसंबी मारली हे आता विचार करायला लागेल. टोटल स्कोरवरती धावा लागल्यात त्या 6. 3 गडी गमावलेत ते नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघानं. नेक्स्ट बॅटर सुयोग फराट. 6 या आकड्यावरती विचारही कोणी केला नसेल का 3 विकेट जातील. हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधीही काय घडू शकतं आणि कधीही काहीही बिघडू शकतं. वेगवान चेंडू पंचांकडे पाहिलं जाईल. पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे आणि ते एका धावेच्या मदतीनं आता स्कोर कार्डवरती वाढ होतीये. 7 आकडा स्कोर कार्डवरती पूर्ण होत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघानं रेपर घेतलेला आहे. ज्यांच्याकडे जी सुविधा आहे ती त्यांनी वापरलेली आहे. 30 पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. गलीच्या क्षेत्ररक्षकाला आता वॉर्निंग देण्यात आलेली आहे ती पंचांच्या माध्यमातून. चेंडू टाकण्याच्या आधी तुमच्या ज्या कमेंट्स आहेत ते मात्र तुम्ही करू नका, अन्यथा आपणास पॅनलाइज केलं जाईल. मोहन सताने कदाचित इथे आहे. मोहन ये तूने क्या किया. रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स वाईड बॉल. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 7 धावा स्कोर कार्डवरती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं आपला रिव्ह्यू जी सुविधा आहे ती गमावलेली आहे.
डेट चेंडूचा इशारा. मानसिक दबाव आता वाढला जातोय. हा दबाव असं वाटलं तर फलंदाजावरती वाढलं जाईल, पण इथे गोलंदाजानं दबाव स्वीकारलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोळीच्या वेगाने चेंडू आर पार. ज्या धावांची गरज होती त्या धावा मिळाल्यात, बॅट मधनं आल्यात. सुयोग फराडच्या धावा 4 4 4. नवीन ऊर्जा येईल अशी अपेक्षा करूया, पण इथे पकडलाय झेल. संपलाय फलंदाज सुयोगचा खेळ. डीजे अकरा धावांवरती आता गडी गमावले गेले ते टोटल 4. नरेश दादा युवा प्रतिष्ठान हा संघ आता मैदानामध्ये काय करतोय याचा विचार सगळे क्रीडा रसिक करतात. ऑफस्टमच्या लाईन मध्ये वेगानं या चेंडूला हाताळलं गेलं. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला, पाहत राहिला, पाहत राहिला आणि पाहता पाहता जणू काही प्रेमात पडलाय. काय जबरदस्त टायमिंगचा वापर केलाय, टप्प्यावरती केलाय कार्यक्रम. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू आर पार. धावा मिळतील 4. च्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे उरलेत शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी करायच्या त्या टोटल 35 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. स्ट्राइक एंड वरती डाव्या त्याचा बॅटर आहे अनिकेत, ज्यानं एकही चेंडूचा अजूनही सामना केलेला नाहीये. अनिकेत खामकर थांबून आता या धावा कर. कोला टप्पा खोदून काढलाय चेंडूला. सिंगल या चेंडूवरती पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने आता टोटल 16 धावा स्कोअरकार्ड वरती. गोलंदाज प्रशांत मडवी वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गस्थ पाहायला मिळतोय. ऍपिल मैदानामध्ये होतीये. ऍपिल मध्ये उत्साह जास्त आहे, जोश कमी पाहायला मिळतोय. पण जमेची बाजू असेल. प्रशांत मडवीनं टाकलेला चेंडू निर्धाव गेलाय. ऑप्शनच्या लाईन मध्ये चढून खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येते आणि इथून आपण पाहतोय 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 17 धावसंख्येची नोंद. 3 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
बॅट फिरव, हात फिरव, तू मारायचा होता, तू तोडायचा होता, पण चेंडू सोडायचा नव्हता. इथे चेंडूला मिस केलंय. नो चेंडूचा पंचांचा इशारा. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. पाठ लावतोय 50 धावांचा. उघडा डोळे पाहा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. डाव्या हॅस्ट्रीच्या बाहेर हा चेंडू पकडण्यात आलाय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 19. फ्री हिट कायम आहे. फ्री हिट इथून कायम आहेत. एकवीस धावा आता स्कोर कार्ड वरती आहे. जबरदस्त चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता. टोटल 21 या आकड्यावरती स्कोर कार्ड आता स्थिर पाहायला मिळतंय. कमबॅक तर करावा लागेल. एखादा दुसरा मोठा फटका घेऊन या मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. पुढे येऊन सरसावला होता असं वाटलं होतं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला मारण्यामध्ये यश मिळेल, पण इथे मिळाली ती एक आणि एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. डीजे बावीस धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. नेक्स्ट बॉलर नितीन मडवी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटचे 12 चेंडू 28 धावा. 28 धावा करायच्या शेवटच्या 12 चेंडू मध्ये पूर्ण. लोअर फुल टॉस. ऍपिल तर झाली, सिंगल मात्र इथे आली. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल आहे. पंचांचा इशारा येतोय. एक या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटच्या मान्यतेनं आपण पाहतोय येणाऱ्या काही दिवसात भव्य दिव्य असं मैत्री ट्रॉफीचं आयोजन पंत पाटणकर क्रीडा नगरी या ठिकाणी होणार आहे. दिनांक 10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल या 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा पंत पाटणकर क्रीडा नगरी खोपोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 50, तिसऱ्या क्रमांकासाठी 25 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयाचं असं पारितोषिक. सहभागी 32 ग्रामीण संघाला
आयोजकांच्या वतीनं टी शर्ट्स देण्यात येणार आहेत आणि या स्पर्धेसाठी लवकरात लवकर जर संपर्क करायचा असेल तर तुषार धुमाळ, त्याचबरोबर प्रथमेश भोईर, ऋषिकेश महाडिक आणि विशाल धुमाळ यांच्याशी आपण संपर्क करू शकता. 6 या धावसंख्येच्या मदतीनं आता टोटल 29 धावा स्कोअर कार्ड वरती पूर्ण. डॉट चेंडूचा इशारा. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. कोणी षटकार मारा. राजू शेठ बडेकर साहेबांकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय. कदाचित विकेटच्या बाहेर या चेंडूला टाकलं गेलंय. उघडा डोळे पहा नीट. संधी पुन्हा एकदा मिळतीये. ती टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाला या मॅच मध्ये दुसऱ्यांदा फ्री हिट. फ्री हिट. फिरून मारण्याचा प्रयत्न. उंच गेलाय चेंडू. लांबी कमी आहे. झेल तर टिपलाय. चेंडूची उचलफेक केली जाईल. रनआउटची शक्यता. आणि अशा वेळी पंच बोट उंचावतायत म्हणजे फलंदाज बाद होतोय तो अनिकेत खामकर डीजे. पुरुष प्रीमियर लीग 2026. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. बघा आयोजकांकडून सूचना आली आहे. पारितोषिक नक्की लावा पण ते पैसे इथे कॅश स्वरूपात जमा झाले पाहिजेत. ही विनंती आहे आयोजकांकडनं. 31 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. यावेळेस पंचांकडे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर करण्यात आलंय. हा चेंडू देखील विकेटच्या बाहेर टाकलाय की नाही हे पाहण्यासाठी आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल व्हाईटचा आहे.
तर पंचांचा निर्णय नो चेंडूचा आलेला आहे. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल तर टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठान या संघाला येणाऱ्या आता 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. फ्री हिट. एकाच मॅच मध्ये दोनदा फ्री हिट. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बराच वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. प्रत्येक वेळेस चेंडू टाकल्यानंतर टाकायच्या आधी जवळ येऊ नका. फ्रीडचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे आणि इथे आता 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. एक या धावेच्या मदतीनं आता टोटल 33 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. 7 चेंडू 17 धावांची गरज. वाईट. चेंडूचा पंचांचा इशारा. 1 या धावसंख्येच्या मदतीनं पुन्हा एकदा वाढ. टोटल 34. 7 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. यावेळेस वेगानं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जबरदस्त चेंडू. शेवटचे आता 6 चेंडू 16 धावांची गरज. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे पण इथे ऑफचं बटन कोणता संघ दाबणार. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा शेवटचे 6 चेंडू. नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाच्या विरोधात टीम खेळतीये श्री स्वामी समर्थ 11. नेक्स्ट बॉलर सनी काटकर. शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती बॅटर बंटी. बंटी मराठे क्या बजाएगा गेंदबाज की घंटी. पण ते गोलंदाजानं चांगला चेंडू टाकलाय. कदाचित बंटीचीच घंटी वाजली असती. 5 चेंडू आता 16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावा. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये चेंडूला अडवलं पण इथे मात्र आता पुन्हा पंचांकडे पागला जाईल आणि तिसऱ्या पंचांची मागणी. रनआउट आहे की नाही हे पाहण्यासाठी ही मागणी झालेली आहे.
OUT आउट. फलंदाज रनआउट झालाय. इथे क्लिअरिटी क्वालिटी आणि दोन्ही कॅमेऱ्याच्या अँगलने चेक झालंय. त्यामुळे कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष न देता आपण काय करतो याच्याकडे जास्त लक्ष द्या. नेक्स्ट बॅटर तेजस मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 8व्या क्रमांकाचा फलंदाज. बंटी बाद झालाय आणि तेजस आता मैदानामध्ये दाखल होतोय. 5 चेंडू विजयासाठी 4 चेंडू 15 धावांची गरज. सरळ बॅटनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेला. सिंगल आली. 1 या धावेच्या मदतीने आता वाढ होईल. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. वेगानं बॅट फिरवली जातीये. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा रनआउटचा शिकार. फलंदाज तेजस बॅक टू द डगआउट. आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावा. आणि जवळ जवळ 12 या धावसंख्येने हा सामना गमावा लागलाय तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान या संघाला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच श्री स्वामी समर्थ 11 संघाचा खेळाडू. 1 षटक फेकताना 3 विकेट आणि वैयक्तिक 10 धावांचं योगदान. विशाल वाघमारे ठरतोय या मॅचचा हिरो. चोवीस धावा केल्या होत्या फलंदाज श्रवण, पण 3 विकेट देखील मिळवल्यात त्या विशालनं आणि 10 धावांचं योगदान देखील आहे. प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यासाठी विशालला मी आमंत्रित करतो, आपण यावं. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील केतन कोंडालकर सरांना मी आमंत्रित करतो, आपण यावं. जबरदस्त असं समालोचन त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळते. धाकटी पंढरी पंचकृषी